तर प्रत्यक्ष आज माझी सत्याचा भेट आली. सध्या कसं वाटतं गावी येऊन? गावाला सध्या कसे माहिती आहे, पावसाळ्यात खाडीमध्ये मासेमारी होते. तर यश त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे मासेमारी करणे. फिशिंगचे भरपूर सारे व्हिडिओ टाकत असतो तो, छान छान मी बघत पण असतो. आणि तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा चॅनलला, नक्की बघितलं नसेल कधी तर. आणि जबरदस्त पुढे मग भविष्यात आम्ही आता प्लॅन करणार आहोत कुठेतरी फिशिंग करायचं. हां बरोबर, नक्कीच प्लॅन करू आम्ही लवकरात लवकर. आणि आपली 4 तारखेला व्हिडिओ येईलच आपली सत्यजा सोबत. आणि सध्या बघ तुला दाखवतो मी, आपल्या इकडे ना आयर मासेमारी करायला लागतो. तर तुम्हाला आयर मासेमारी दाखवतो इकडे. हे बघा किती मोठमोठे आयर भेटले आपल्याला. तर मागे अरे हे ते चिखलाला भेटत ते ना. चिखलाला आहे बघ, ते सरतात आहेत. कशामध्ये पकडले? डोलीला नाही, त्याला गलाला पकडतात ते. कोणी लावला गल? आम्ही पागोली लावलेली, त्याला भेटले मोठे मोठे. पागोलीला भेटत? हा बघ केवढा मोठा आहे. केवढा आहे बाप रे. हा बघा केवढा मोठा आहे बघा. एवढे मोठे असतात? हा एवढे मोठमोठे आयर असतात. मासे? तर सतीदादा आलेला घरी. आणि सतीदादा बघा, आपण आहेत ना, हे पेरका म्हणतात त्याला, ढोमात असतो. हा पण ढोम्याचा मोठा प्रकार आहे ना पेरका. ते सतीदादाला मासे ठेवले आहे. सतीदादा फर्स्ट टाइम माझ्याकडे आला आहे. सतीदादाला आपण आणखीन मच्छी खावणार आहे. जेव्हा आपली होळी चालू होईल ना, तर 100% जे मोठे मोठे सोट मासे असतात ना, सोट, कोलंबी किंवा पापलेट नक्की खावण्याचा प्रयत्न करेन मी. हाय नमस्कार मित्रांनो, मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या कोलीराजा यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो आज आमच्या इकडे ना आपल्या कोकणातील सुप्रसिद्ध यूट्यूबर सतीश रटाटे, एस फॉर सतीश, ते आहेत ना माझ्या घरी. आज आपल्या वाल्मिकी नगर या गावामध्ये येणार आहेत आता. तर ना ते आल्याच्या नंतर जी काय फिलिंग असणार आहे ना माझी, कारण माझं एक स्वप्न होतं. कारण मी जेव्हापासून व्हिडिओ बनवायला लागलो ना, तो मुंबईचा कोली आणि एस फॉर सतीश म्हणजे एस फॉर सतीश दादा, या दोघांचे व्हिडिओ बघून ना मी यूट्यूबला व्हिडिओ बनवायला लागलो. आणि मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन दिलं ते माझा भाऊ साहिल तबीब याने. तर मित्रांनो, तर आज सतीशदादा येणार आहे. तर सतीशदादाची भेट घेऊया आपण, आणि काय सतीशदादाचे अनुभव आहेत यूट्यूबद्वारे ते आपण थोडीशी चौकशी करूया. तर सतीशदादा आपल्या घरी येतोय, माझ्या राहत्या घरी वाल्मिकी नगर येते. तर चला प्रत्यक्षात जाऊन आपण सतीशदादाची भेट घेऊया. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, फायनली आपल्याकडे सतीशदादा आलेले आहेत. मी तुम्हाला माझी म्हटलं सतीशदादा येणार आहेत म्हणून माझ्याकडे. तर सतीशदादांना भेटायची माझी खूप वर्षाची इच्छा होती. कारण मी जेव्हा यूट्यूब चॅनल ओपन केलं ना, तर मी माझी म्हटलं की मी एस फॉर सतीशदादा आणि मुंबईचा कोली याच्या व्हिडिओ बघून मी यूट्यूब चॅनल ओपन केलं. तर सतीशदादा फायनली बद्दल, सतीशदादा कसा वाटला प्रवास तुला? भारी मस्त. इकडे आलेलो आहे मी, इकडे फिश मार्केटचा एक व्हिडिओ केलेला, पण तेव्हा यशशी कॉन्टॅक्ट नव्हता. आता कॉन्टॅक्ट झाला आहे. आम्ही एकत्र फिशिंगचा व्हिडिओ लवकर करणार आहोत. आम्ही 4 तारखेला ना श्रीवर्धनच्या खाडीमध्ये जाणार आहोत सतीशदादासोबत व्हिडिओ बनवायला. सतीशदादा मला मुंबईला असल्यापासून बोलतोय की आपण एक तुझ्या गावी येऊन प्लॅन करू व्हिडिओ करायचा. तर फायनली आम्ही 4 तारखेला जाणार आहोत श्रीवर्धन खाडीमध्ये. तर तुम्हाला आमची लवकरच व्हिडिओ पडेल. तोपर्यंत आपण ना, मी सतीशदादा माझ्या घरी घेऊन जातोय. तर घरातल्यांची पण भेट करून देतो माझ्या. तर बघा सतीशदादा आपल्या गावी आले ना. सतीशदादा गावी आल्याच्या नंतर ना आपल्याला हा मोठा मासा भेटलाय. त्या माशाला ना पोत मासा भेटलाय, जाळीला मासा भेटला आपल्याला. तर तुम्ही बघितलं असेल आपल्या कोकणामध्ये सुप्रसिद्ध असे यूट्यूबर सतीशदादा आज मला भरपूर इच्छा होती सतीशदादाला भेटायची, आणि ही इच्छा माझी आज पूर्ण झाली. आणि आपल्या साईडला आहेत ना ते पण यूट्यूबर आहेत, कोकणी महेश मानसे म्हणून. तर आज आमची तिघांची एक साथ भेट झाली आहे. सतीशदादा माझ्या गावी येण्याचा भरपूर प्रयत्न करत होते, पण आहेत ना येऊ शकले नाही कारण कामं पण असतात. तर प्रत्यक्ष आज माझी सतीशदादा भेट आली. सध्या कसं वाटतं गावी येऊन? गावाला सध्या कसे माहिती आहे, पावसाळ्यात खाडीमध्ये मासेमारी होते. तर यश त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे मासेमारी करणे. फिशिंगचे भरपूर सारे व्हिडिओ टाकत असतो तो, छान छान मी बघत पण असतो. आणि तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा चॅनलला, नक्की बघितलं नसेल कधी तर. आणि जबरदस्त पुढे मग भविष्यात आम्ही आता प्लॅन करणार आहोत कुठेतरी फिशिंग करायचं. हां बरोबर, नक्कीच प्लॅन करू आम्ही लवकरात लवकर. आणि आपली 4 तारखेला व्हिडिओ येईलच आपली सतीशदादासोबत श्रीवर्धन खाडीमधली. जाऊया खेकडे वगैरे. हे बघा हा कोत मासा आहे. तर आता फायनली ना आपण मच्छी ठेवली आहे सतीशदादाला घरी. तर सतीशदादाला घरच्यांची भेट करून देतो. चला. तर फायनली सतीशदादा घरी आलाय. आमच्या घर छोटंसंच आहे आमचं, म्हणजे आमच्या काकांचं वगैरे घर आहे. सर्व 3 काका आहेत आम्ही. हां तर सतीशदादा पहिले, सतीशदादा बस इकडे. आमच्या इकडे छोटंसंच घर आहे आमचं, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे बसायचा वगैरे. प्रवास कसा होता पावसाळ्यात तुझा दादा यायचा इथे? मग गावी वर्षावाहिनी वगैरे आले आहेत, प्रज्ञ वगैरे सर्व मुंबईला ना. तर सर्व मग आता शेतीची तयारी असेल ना सर्व चालू? आपल्याकडे मग मच्छी नव्हती, मी गेलो दुसऱ्याकडे, त्याला बोललो मच्छी आहे काय, तर बघितली तर त्याच्याकडे होती, मी घेऊन आलो त्याच्याकडनं.
बरोबर. तुम्ही पाहू शकता सतीश दादांना फायनली माझ्या घरामध्ये यायला माझी खूप इच्छा होती की सतीश दादा एकदा तरी माझ्या घरी येऊन जावे. कारण तुम्ही बघत असा सतीश दादाच्या सर्व व्हिडिओ ना खूप एकदम आपलं बघायला मस्त अशा म्हणजे कोकण साईडच्या बघितलात ना व्हिडिओ तर अप्रतिम अशा एक सुंदर असं उदाहरण म्हणजे सतीश दादाच्या व्हिडिओ यामध्ये प्रज्ञू थोडा कॉमेडी करतो ते पण मला खूप आवडतं. माझ्या घरातले सर्व व्हिडिओ बघतात सतीश दादा तुझे आणि मला वाटते आमच्या घरातले 4 काय 5 मोबाईल आहेत त्याचे सर्व सबस्क्रायबर आहेत तुझे. तर बघा सतीश दादाचं यूट्यूब चॅनल आहे. जर कोण माझ्या मार्फत जर सतीश दादाचे व्हिडिओ जर बघत असतील ना तर प्लीज सतीश दादा S फॉर सतीश म्हणून सतीश दादाचं यूट्यूब चॅनल आहे ते सतीश दादाला नक्की सबस्क्राईब करा. कारण माझ्या फिशिंगच्या व्हिडिओ असतात. मी असं फॅमिली व्लॉग किंवा आपल्या कोकणचा व्लॉग करत नाही. माझ्या फिशिंग व्हिडिओ असतात. तर सतीश दादा माझ्या घरी आला आहे तर सतीश दादाच्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचे व्हिडिओ बघा खूप सुंदर अशा कोकणा साईडचे व्हिडिओ असतात. नक्कीच नक्कीच हां नक्कीच. बरं कसं आहे दादा माहिती आहे पाऊस पडलाय ना त्यामुळे आता फिशिंग होत नाही. कारण आपल्या यांत्रिकी ज्या नौका आहेत ना त्यांना बंदी असते. आपल्या यांत्रिकी नौकांना परवानगी भेटणार 15 तारखेपर्यंत. 15 ऑगस्टला आपल्या यांत्रिकी नौका चालू झाल्या ना मी 100% तुला बोलणार की सतीश दादा तू ये म्हणून. कारण त्या टायमामध्ये ना अपाट अशी पापलेट मासेमारी आपल्याला बघायला भेटते. आपण व्हिडिओ बघतच असाल असे पापलेट भेटतात ना की 3-3, 4-4 टप आहेत ना पापलेट भेटत राहतात. तर 100% मी तुला त्या टायमात नक्की बोलवेन. कारण मला पहिले कॉन्टॅक्ट नव्हता. किरण दामने दादांनी माझा कॉन्टॅक्ट करून दिला तुझ्याजवळ. कारण किरण दादा पण माझ्यासोबत एकदा आलेला. बरोबर नाही माझं नव्हतं. माझं चॅनल ओपन करायला 8च महिने झालेत फक्त. तर अगोदर बरोबर कारण मी व्हिडिओ बघितली आमच्या बाजारपेठमधली एक मच्छीची व्हिडिओ होती ती मी बघितली व्हिडिओ. तेव्हापासून मी व्हिडिओ गावात तीच व्हिडिओ पहिली मला वाटतं बघितली असेल गावाकडची. तेव्हा नंतर मला पण वाटत होतं की आपल्याला पण एकदा सतीश दादाला भेटावं म्हणून. पण तेव्हा माझं यूट्यूब चॅनल खोलायचं वगैरे काही प्लॅन नव्हता. माझा भाऊ होता ना त्याने मला सांगितलं की यश तुझं बोलतोस ना डायरेक्ट ते यूट्यूब चॅनल खोल तुझं बोलणं क्लिअर असतं. त्यामुळे मी यूट्यूब चॅनल सुरू केलं की जेणेकरून जसं आपल्या मंडणगड तालुक्यातील आंबिवली गाव जसं तुझ्या नावाने आता प्रसिद्ध झालं आहे ना कानाकोपऱ्यामध्ये बघितलं ना तर तुझ्या आंबिवली या गावाला म्हणजे आपल्या साईडच्यात म्हणजे आपलंच बोललं तरी ठीक आहे. कारण आपल्या आंबिवली गावाला भरपूर सपोर्ट करतात लोक आहेत. तर माझं पण असं एक मत आहे की आपलं पण वाल्मिकीनगर गाव आपल्या खेडेगावामध्ये बसलेलं या गावाला कोणी ओळखत नाही ते आपल्या जगाच्या पाठदावा आणि प्रत्येकजण आपल्या गावाला ओळखावं. दादा मी मागाशी म्हटलं ना तू यायच्या अगोदर की सतीश दादा येणार आहे म्हणून ते मला माझे सर्व मित्र मैत्रिणी वगैरे असतील ते बोलायला लागले कधी येणार म्हणजे एक म्हणजे उत्साह असतो की आपल्याला भेटण्याचा. कारण एकदा तरी सतीश दादाला भेटावं. तर दादा मला एक इच्छा आहे की मला ना आपल्या प्रज्ञू आणि वर्षा वहिनीला एकदा बघायचं आहे. ते नक्की तुझ्या गावी येऊन ना मी भेट देईन किरण दादासोबत गणपतीच्या टायमात ना. तर 100% मी यायचा प्रयत्न करीन. तर चला सतीश दादावर आपलं चांगलं बोलणं झालं आहे. ते सतीश दादा पहिला आपण नाश्ता चहा पाणी वगैरे करूया नंतर मग आपण बघू काय. आणि आपल्याकडे ना सतीश दादा मी तुला दाखवेन आपल्याकडे आयर मासे पण आणलेले आहेत. तर आयर माशासोबत आपण तुझे 4-5 क्लिक करू फोटो. कारण आयर मासे बघायला कोणाला भेटत नाहीत. बहुतेक लोक आहेत ना मला बहुतेक युट्यूबरचा फोन आलात की आम्हाला आयर माशांची व्हिडिओ काढायची आहे. कारण त्यांच्या इकडे आयर मासे भेटत नाहीत. आहे पावसाळ्यामध्ये भेटतात. तर तुला मी दाखवतो ते नंतर. तर पहिला आपण चहा पाणी करून घेऊया. तर आपल्याकडे सतीश दादा आलेच आहे. सतीश दादांना बघितलं आपण नाश्ता पाणी सतीश दादा आला आणि सतीश बघ तुला दाखवतो मी आपल्याकडे ना आयर मासेमारी करायला दाखवतो. तर तुम्हाला आयर मासेमारी दाखवतो इकडे. हे बघा किती मोठमोठे आयर भेटले आपल्याला. तर मागे अरे हे ते चिखलाला भेटत ते ना चिखलाला आहे बघ ते सरतात आहेत. कशामध्ये पकडले डोलीला नाही त्याला गलाला पकडतात ते. कोणी लावला गल आम्ही पागोली लावलेली त्याला भेटले मोठे मोठे पागोलीला भेटत. हा बघ केवढा मोठा आहे. केवढा आहे बाप रे. हा बघा केवढा मोठा आहे बघा. एवढे मोठे असतात. हा एवढे मोठमोठे आयर असतात. हा खायला गल लागतो ना याला त्यासाठी याच्या मानेवर सुरी मारली आपण. आणि हे जे असतात ना आयर ते आपल्याला कमरेचा असतो ना मणक्याचा त्रास असतो ना त्यासाठी चांगले असतात.
काही लोक खातात पण आणि हे आहेत ना आपल्या खेकड्यासाठी युज करतात जास्त. तिकडे खातात वरून साईड सर्व इकडे खातात. आम्ही पण खातो. कमरेचा त्रास होतो ना तर त्यांना दुखत नाही. साईज कसली मोठी आहे, खतरनाक आहे एकदम. नाही ना बोललं तरी 4-5 किलोच्या आसपास आहे. आरामात. हा असं ना जाडा त्याला बामणे हायर बोलतात. हा चांगला अजून या पिशवीमध्ये बरेच आहे बघ. बामणे हायर बोलतात. हे आपल्या खेकड्यासाठी हे करायचे आहेत. हे बघा आयर. एवढे वापर ना खेकड्या ना. हा हे बघा किती मोठमोठे आयर आहेत. हे बघा अजून एक आहेत, भरपूर आहेत. आपल्याला 13 आयर आहेत एकूण 13 आणि रक्त पण लागतं त्याची बघा. तर आपण ह्याची पण एक व्हिडिओ करू आल्यावर नक्की एकदा तरी. कारण ह्या मासेमारीला ना खूप मजा येते. जेव्हा येतो ना हा म्हणजे जेव्हा हे बिलामध्ये असतात, आतमध्ये चिखलामध्ये बिलामध्ये असतात. हा हे पावसाळी बाहेर पडतात आणि ही याची मासेमारीची वेगळीच मजा असते ही. पण एकदा जर चावला नाही येतात अख्खा बोट खाऊन टाकतो डायरेक्ट. हा बोटाचा तुकडा काढतो अख्खा. ते बघितलं सतीशदासोबत. सतीशदा दाखवलं मी आपले आयर मासे, आपण याला किलीच म्हणतो. तर सतीशदासोबत मी लवकरात लवकर जेवढा व्हिडिओ करायचा प्रयत्न येईल ना मी सतीशदाला बोलेन की सतीशदा येतो आमच्याकडे. तर सतीशदासोबत 100% मी व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन. कारण आपल्या कोकणी माणसाला कोकणी माणूस सपोर्ट नाही करणार कोणाला करणार. तर सतीशदा नक्की सतीशदासोबत व्हिडिओ काढणार मी. आता 4 तारखेला आपली पहिली व्हिडिओ नक्की येणार खेकड्याची. श्रीवर्धनमध्ये आम्ही खेकडे पकडायला जाणार आहोत. तर सतीशदाची भेट झाली आता सध्या. त्याचा सतीशदाला आपण आता मासे घेतले ते देऊया आता. चला हे मासे आहेत ना सतीशदा, आपल्याला वेगळीच मजा असते. हा पागोली मोठे मोठे खांदे असतात ना, आपला खांदा लावायचा असा आणि त्याला भरपूर भेटतात. तर सतीशदा आलेला घरी आणि सतीशदा बघा आपण आहेत ना हे पेरका म्हणतात त्याला, ढोमात असतो. हा पण ढोम्याचा मोठा प्रकार आहे ना पेरका. ते सतीशदाला मासे ठेवले आहे. सतीशदा फर्स्ट टाइम माझ्याकडे आला आहे. सतीशदाला आपण आणखी मच्छी खावणार आहे. जेव्हा आपली होळी चालू होईल ना तर 100% जे मोठे मोठे सोट मासे असतात ना, सोट कोलंबी किंवा पापलेट नक्की खावण्याचा प्रयत्न करेन मी. हा बघा सतीशदा सोबत आले तर आता पॅकिंग करतोय बघा. साईज पण मस्त आहे आणि टेस्टी असतात ना हे जबरदस्त. आणि हे आहेत ना आपल्याकडे फ्रेश मच्छी येतात. बाकीकडे घ्यायला गेलो ना तर आपल्याला बर्फातले मच्छी देणार या टायमामध्ये. तर आमच्या इकडे ना हे फ्रेश मच्छी असतात. आपण पाहू शकतो याच्यामध्ये ही जी गालफाटी असते ना ती लाल 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 असेल. ही बघा लालसर आहे एकदम ताजी. हा आजची म्हणजे आताच जस्ट आणलेली. याला 1-2 तास झालेत फक्त आणलेला. तर सतीशदाला आता ही मच्छी देतो पॅक करतो. सतीशदाला नक्की मी खावण्याचा प्रयत्न करेन. सतीशदावर आता माझे व्हिडिओ बनतीलच. मासे पकडून इथेच बनवूया कुठेतरी. ओके चालेल. आपण प्लॅन करू मस्त आहे की किरण दादा गावी आला ना की आपण 100% प्लॅन करू. चालेल मस्त बेक करूया. ओके धमाल तुम्हाला एक इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला मिळणार आहे आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला इंटरेस्टिंग भन्नाट व्हिडिओ बघायला मिळतील म्हणजे फिशिंग नक्की आपल्या खाडीत पण जायला. ओके चालेल. एकदा आपण ना आपल्या आंबोलीच्या खाडीमध्ये साखरी त्या खाडीमध्ये नक्की जायचा प्रयत्न करू आणि सतीशदाजवळ व्हिडिओ बनवतो. तेव्हा मी जालं घेऊन जाणार प्रत्यक्षात स्वतःने. तेव्हा मी घरून जालं नेणार आणि सतीशदाच्याकडे आपण मच्छी पकडू मोठमोठे मासे. तर सतीशदाची आणि माझी चांगलीच भेट झाली. तुम्ही बघितलात. खरोखर मला भेटून जरा बरं वाटतं सतीशदाला. म्हणजे मी व्हिडिओ नाही स्टार्ट केला. म्हणजे मी आलेलो देवाऱ्यामध्ये. ॲक्च्युली आमच्या इथे मच्छी मार्केट तिकडेच आम्ही घ्यायला येतो. तिकडे जाणं उलटं पडतं देवाऱ्यात जातं. पण मी याला म्हटलं तुमच्याकडे असेल तर मच्छी सांग म्हणजे बोलीला येते ना दररोज म्हणून आलो इकडे. आता इथे यायचं प्लॅनिंग नव्हतं माझं. तर सतीशदाची आणि माझी अचानक भेट झाली. अचानक म्हणजे काही प्लॅनिंग नसताना ना सतीशदाने मला फक्त एक फोन लावला, व्हिडिओ कॉल केला. तर मी अशी मच्छी भेटेल का. मी म्हटलं सतीशदाला की तेव्हा मच्छी नव्हती तर मी मच्छी थोडी ॲडजस्टमेंट केली. मी आणली जरा मित्राकडून आणि सतीशदाला बोललो की आपल्याकडे मच्छी अवेलेबल आहे. सतीशदाने येऊन घेतलं. तर फायनली बघा इथे आपले मासे आहेत मस्त ठेवलेले. पॅकिंग करतो आता. तर आजचा ब्लॉग आपल्याला खूप सुंदर असा इंटरेस्टिंग ब्लॉग झाला आपला. जागा भरपूर शॉर्ट आहेत. तर सतीशदादा ना आता चाललाय त्याच्या गावी म्हणजे आंबोली इकडे. तर सतीशदाने बघा बुलेट आणली. नवीनच घेतली ना आता. ही नवीन घेतली. आता गावाला बघूया थोडंसं लावणी वगैरे आटोपली ना मस्त ट्रॅव्हल व्हिडिओज करणार आहोत आम्ही. ओके येणार आहे. यश येणार आहे ना. बघेन मला जर टाइम भेटला ना व्यवसायामधून तर नक्की येईन. पण दादा तू नक्की ये कारण माझ्यासोबत. कारण तुला खरोखर खूप चांगले कंटेंट भेटतील. आणि माझी अशी एकच इच्छा आहे की आपलं गाव आहे ना म्हणजे आपला मंडणगड तालुका हा पुढे गेला पाहिजे, पोचला पाहिजे. हां आणि प्रत्येकजण त्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. तर यश इकडचे वेळासमान पानकोट वेशवी इकडे वाल्मिकी नगर इकडचे तो दाखवतो व्हिडिओ. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण त्याचा चॅनल पुढे पोहोचेल. मी जास्त काय इकडे व्हिडिओ नाही केला येताना त्याच्यामुळे नाही तर मी कंटिन्यू केलं असतं. मला माहिती इकडे यायचं प्लॅनिंग पण नव्हतं इकडे. योगायोगाने त्याला फोन केला मग येणं झालं. पण तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आपल्या चॅनलवरून कोणी आला असेल इकडे बघायला सबस्क्राईब करा कारण तो पण मेहनत करतोय.
गावाला राहून त्यांचा पारंपरिक व्यवसाय मासेमारी आहे. ते करता करता तो व्हिडिओ पण करतोय, मेहनत आहे त्यामध्ये. आणि यूट्यूबवरती काम करणं जेवढं वाटतं तेवढं सोपं पण नाही. ते तर नक्कीच असते. तर त्याने आत्ता व्हिडिओ सुरुवात केली बनवायला 8 महिने झाले ना. 8 महिने झाले फक्त. तो फिशिंगचे भरपूर सारे व्हिडिओ छान छान दाखवेल. आता तो भविष्यात तो अपग्रेड पण करणार आहे, गोप्रो वगैरे घेणार आहे. गोप्रो घेणार आहे. तूच ओळख करून दिली त्याच्याजवळ. तर आता लवकरच आपला गोप्रो कॅमेरा घ्यायला जाणार. तो आपला व्लॉग येणारच नक्की आहे, तेव्हा तो कारण सतीश दादाने त्याला आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या दादाचा. संपर्क झाल्यावरती मग तो आल्यानंतर मग फुल जोश मध्ये नक्कीच नक्कीच. तर असेच सपोर्ट करा यशला आणि भेटत राहू आणि लवकरच भेटू परत कधीतरी. तर आता सतीश दादाला आपण चला त्याच्या घरी जायला थोडी परवानगी देऊया. आपण सतीश दादावर भरपूर आपण थोडं बोललं. लवकरच भेटू. तर मित्रांनो, तुम्ही बघितलात अचानक सतीश दादा आणि माझी भेट झाली. कारण सतीश दादाचं गावी येण्याचा प्लॅनिंग नव्हता, पण सतीश दादा गेलेला देवारीमध्ये मच्छीसाठी गेला ना सतीश दादा. तर देवारीमध्ये मच्छीसाठी गेलेला आणि सतीश दादाला मच्छी भेटली नाही. तर सतीश दादाला लवकर माझं नाव आठवलं, मला सतीश दादांनी कॉन्टॅक्ट केला. तर मी म्हटलं की आपल्याकडे मच्छी आहे म्हणून. तर सतीश दादा आलेला प्रत्यक्षात. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओ आवडली काय, व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील. आणि आता सतीश दादा आणि मी लवकरच भेटणार आहोत. तर हा ब्लॉग तुम्ही खूप शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आता लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये सतीश दादासोबत. बाय बाय. टाटा बाय बाय मित्रांनो. बाय. चला, सतीश दादांनी त्याची बुलेट स्टार्ट केली. सतीश दादा चाललाय. बाय सतीश दा. हां, लवकर भेटू.